पाणी सुद्धा किमान प्रमाणात विषारीच असतं. पाण्याच्या अधिक सेवनाने सुद्धा या भौतिक स्थूल देहाला मृत्यू झाल्याचे कित्येक उदाहरण आहेत. कारण दूध सुद्धा कधी कधी विषवत परिणाम करतं शरीरावर. औषध म्हणजे सुद्धा विषच असतं, म्हणून त्याला ड्रग म्हणतात. विषाचाच प्रयोग होत असतो. जगातील सर्व रासायनिक पदार्थ अल्प म्हणा, स्वल्प अथवा कल्प म्हणजे कमी अधिक प्रमाणामध्ये हे विषबाधकच असतात. अशा रासायनिक औषधाचा सुद्धा शरीरावर वाईट परिणाम होतो. त्या अमृत प्राशन करणाऱ्या देवांना सुद्धा मृत्यूला सामोरं जावंच लागतं, सहन करावंच लागतं. त्याच सखा भाऊ म्हणजे विष आहे. नेहमी आपण खातो, सेवन करतो. अन्न जर भेसळयुक्त असेल त्याचाही परिणाम विषारी होऊ शकतो. कारण या पोटामधूनच सर्व रोग उद्भवतात असं मानलं जातं. कारण पोटामध्ये जे आपण अन्न भरतो त्या अन्नामधूनच सगळे रोग प्रकोपित होतात. बाह्य अन्न पदार्थाच्या नित्य सेवनाचा विष मारा शरीरावर उघडपणे होतो. शरीर विषारी रसायनाचा मारा सहन करते, परंतु त्यामुळे शरीराचे आयुष्य वाढते किंवा कमी होते. कारण त्यासाठी काय खावे, काय खाऊ नये किती लोक विचार करतात. बालाघाट चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करावे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमद सद्गुरु चरणारविंदाभ्या नमः. श्रीमद कुलदेवतायै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. देह संवर्धन आणि विज्ञान या विषया 6व्या प्रकरणामध्ये असाध्य शारीरिक रोग शरीरामध्ये आपलं प्रस्थान कसे प्रस्थापित करतात हे आपण थोडक्यात पाहूया. जेव्हा रोग या शरीरामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस या स्थूल शरीरावर दृश्य दुष्परिणाम दिसू लागतात. त्याविषयी आपण प्रथम समजून घेऊ. अर्थात जे अन्न पाण्याचं नित्य सेवन करत असतो यामधून काही आवश्यक अथवा अनावश्यक अनेक विषारी बाधक रासायनिक घटकाचा सुद्धा प्रवेश आपल्या शरीरामध्ये होत असतं. तेव्हा त्यांच्या प्रादुर्भावानं शरीरात काही वेदनादायक आजाराची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे मन चिंताग्रस्त होऊ लागते. ज्या क्षणी या शरीराला आजाराने ग्रस्त केलं जातं त्या क्षणी मन सुद्धा चिंताग्रस्त होतं. कारण या आजाराच्या प्रादुर्भावामधून त्याला बाहेर पडायचं असतं किंवा या शरीराला बाहेर काढायचं असतं. परंतु या मनाला चिंताग्रस्त करणाऱ्या अनेक विकारावर आज कोणतेही औषध उपलब्ध नाही. त्यामुळे मनातल्या चिंता आणि शरीरात जाणवणाऱ्या रोगाची काही लक्षणे निरस्त करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी शरीराला रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो याचा थोडा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी त्याचा विचार आपण करत आहोत. आपण आता थोडक्यात अन्न पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम पाहूया. कारण वैश्विक सृष्टीत जे काही घडतं, बिघडतं, उद्भवतं, उत्पत्ती होते, जन्म घेतं, संकलित होतं, संघटित होतं, आकारी होतं, सगुण निर्गुण, सजीव निर्जीव चराचर परिस्थितीमध्ये उत्पन्न होतं, ते संपूर्ण घटक म्हणजे एक प्रकारे विषारीच असतात. म्हणजे या सृष्टीमध्ये विषापासून विषाचा प्रादुर्भाव कमी 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 होऊन अगदी सर्वोच्च पातळी म्हणजे अमृताची पातळी मानली जाते. आणि या अमृतापर्यंत सर्व प्रकारचे चांगले वाईट पदार्थ व्यक्ती सापेक्षपणे ग्राह्य अग्राह्य मानले पाहिजेत. ज्या पदार्थाचे अन्न म्हणून किंवा समजून आपण सेवन करतो ते पदार्थ सुद्धा कमी अधिक प्रमाणात शरीरास हानिकारक ठरतात. आता कमी प्रमाणात असले तरी पिण्याचं पाणी सुद्धा काही प्रमाणात विषवत विषारी प्रभाव करणारच असतं. विषाचे प्रमाण किमान असल्याने पाण्याचा शरीरावर तत्काळ विपरीत परिणाम दिसून येत नाही इतकंच. कारण शरीरात प्राणमय कोशाच्या पोषणासाठी प्रत्येक ग्रंथींना या पाण्याची गरज असते. म्हणून पाण्याला प्राणरक्षक जीवन संबोधलेलं आहे. इथे विषाच्या चढत्या प्रमाणाचे खाद्यपदार्थ थोडक्यात मी नमूद केलेले आहेत. परमोच्च जो विषाची मात्रा सगळ्यात कमी म्हणजे अमृत. मृत म्हणजे मृद, मृद या धातूपासून म्हणजे माती, मृद म्हणजे नाश होणं, अमृत म्हणजे चिरंजीव राहणं, त्याचा कधी नाश होत नाही अशी अवस्था. पण हा उपसर्ग टेन्स टू झिरो करतो पण झिरो करत नाही. मृत अवस्था म्हणजे हा पदार्थ काल्पनिक थोडा दैवी आहे. हा पदार्थ कधी कुठं आपण पाहण्यात आलेला नसतो. म्हणून अमृताविषयी आपल्या आध्यात्मिक शास्त्रामध्ये बरीच मान्यता आहेत किंवा अधिग्राह्यता आहे. अमृत सेवन केल्याने शरीर कधीच मरत नाही असं मानलं जातं आणि देह
हा चिरंजीव होतं असेही मानले जाते. म्हणून ईश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरी म्हणतात, अरे ना तरी अमृत जया परी घेतलिया मरण वारी. हे दैवी अमृत मिळवण्यासाठी जे या शरीरात मरण होऊ देत नाही असं जे अमृत आहे, त्याच अमृताला मिळवण्यासाठी देव आणि दानवानी क्षीरसागराचं मंथन केलं. तेव्हा मिळालेल्या अमृताने खरोखर मृत्यू टाळता आला का? संत ज्ञानदेव म्हणतात, जे काळकुट्टाचे सहोदर जे मृत्यू भेने त्याले अमर तरी देहाचे पुरंदर 14 जाती. अर्थात काळकुट्ट विषयाच हे अमृत म्हणजे सक्क भावंड आहे. कारण ज्या क्षीरसागरामधून अमृत प्राप्त झाले त्याच क्षीरसागरामधून पुन्हा नंतर विष काळकुट्ट निघाले. म्हणजे एकाच उदरातून बाहेर आलेले सहोदर आहे. म्हणजे काळकुट्ट म्हणा किंवा अमृत म्हणा, हे सख्खे भावंड आहे. म्हणून या अमृताला चाकणारे स्वर्गस्थ देव सुद्धा अमर झाले का? नाही, केवळ शरीर त्यांचं दिव्य झालं आणि थोडं आयुर्मान दीर्घ झालं. यापेक्षा फार काही बदल झाला नाही. कारण ब्रह्मदेवाच्या एका दिवसाच्या आवर्तनामध्ये पृथ्वीवर 1000 चतुर्युग होतात. म्हणजे 4ही युग 1000 वेळा बदलतात आणि एवढ्या काळामध्ये 14 इंद्र मरतात दिवसा आणि रात्री पुन्हा तेवढेच 14. म्हणजे पूर्ण 24 तासाच्या एका अष्टप्रहरामध्ये ब्रह्मदेवाच्या या ठिकाणी 28 इंद्र मरतात. अमृत प्राशन करून तरी ते अमर होतात का? नाही होत. या ठिकाणी म्हणतात की अमृत प्राशन करणाऱ्या देवांना सुद्धा मृत्यूला सामोरं जावंच लागतं, सहन करावंच लागतं आणि पुन्हा नव्या देहनगरीची वसाहत त्यांना प्रस्थापित करावी लागते. त्याच सखा भाऊ म्हणजे विष आहे. जगातील सर्व रासायनिक पदार्थ अल्प म्हणा, स्वल्प अथवा कल्प म्हणजे कमी अधिक प्रमाणामध्ये हे विषबाधकच असतात. कारण पाणी सुद्धा किमान प्रमाणात विषारीच असतं. पाण्याच्या अधिक सेवनाने सुद्धा या भौतिक स्थूल देहाला मृत्यू झाल्याची कित्येक उदाहरणं आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर भर उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये जर कोणी प्रवास करत असेल आणि उन्हामधून प्रवास झाल्यामुळं जर तो एखाद्या झाडाखाली बसला आणि तिथं त्याला जर थंडगार पाणी प्राशन करायला मिळालं, तहानलेला असल्यामुळं त्यांनी जर भरपूर पाणी प्राशन केलं तर अचानक त्याच्या पोटामध्ये त्या पाण्याचा उद्रेक होऊ शकतो आणि त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. कशामुळे मेला? हा पाणी जास्त पिल्यामुळं. परंतु काही पदार्थाचे सेवन केल्याने शरीरातील ग्रंथी लगेच मरत नाहीत. जीव ग्रंथीला सहन होणाऱ्या एक मर्यादेमध्ये जे विषचं प्रमाण असतं त्याला औषध असं म्हटलं जातं. औषध म्हणजे सुद्धा विषच असतं, म्हणून त्याला ड्रग म्हणतात. विषाचाच प्रयोग होत असतो. पाणी प्यायल्याने तत्काळ कोणाचा जीव जात नाही आणि जगायचे असेल तर पाणी अत्यावश्यक आहे, म्हणून ते प्राशन करावेच लागते. पर्यायी नाव म्हणजे जीवन आहे, पण पाणी जीवन देतं. आणखीन एका पदार्थाविषयी म्हणजे दुधाविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा गोक्षीर जरी झाले तरी पत्त्याशी नाही म्हणितले ऐसेनिही विष होय सुदले नवज्वरी देता. कारण दूध सुद्धा कधी कधी विषवत परिणाम करतं शरीरावर. समजा लहान बाळाला जर नवज्वर झालेला आहे, विषमज्वर झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये तो फणफणलेला असताना जर त्याच्या आईनं प्रेमानं ममतेनं अज्ञानामध्ये का होईना पण जर दूध पाजलं तर ते मूल दगावू शकतं. डॉक्टर वैद्य प्रथम तापेमध्ये दूध पाजू नका असा सल्ला देतात. दूध पण पिणं देखील विषारी ठरतं, प्राणघातक होऊ शकतं. कारण विषाचा स्वभावच आहे. का पुल्या ऐशे करी जैसे विष. विषाचा स्वभाव आहे आपल्यासारखं त्याला मृत करायचं, त्याचा नाश करायचा. विष ते विषच असतं. शरीरामध्ये जीवात्म्याला राहू द्यायचं नसतं. जीवात्मा प्राण जर विष प्राशन केलं तर सूक्ष्म लिंग देह या स्थूल देहामध्ये टिकत नाही. कारण सगळे आंतर स्वयंसंचलित यंत्रणा बंद पडते, बिघडून जाते. अर्थात रोग झाल्यानंतर जे आपण प्राशन करतो किंवा सेवन करतो त्या औषधाचं काय स्थिती आहे हे जर समजून घ्यायचं झालं तर हे औषध जरी प्राणरक्षक म्हणून वापरले तरी सुद्धा शुद्ध विष आहे, कारण ते ड्रगच आहे. हे रासायनिक विष संसर्गजन्य जंतूच्या विषाणूची बाधा निवारणार्थ नियंत्रित प्रमाणात सेवन केले जाते. अशा रासायनिक औषधाचा सुद्धा शरीरावर वाईट परिणाम होतो, परंतु शरीरातील ग्रंथी लगेच मरत नाहीत, कारण त्या विषाच्या माऱ्याला त्या सहन करतात. शरीरातील जीवग्रंथी या औषधी मात्रा सहन करतात, म्हणून विष असलेलं औषध सुद्धा पचवतात. याला औषध म्हटलेलं आहे. चौथा पदार्थ म्हणजे जे नेहमी आपण खातो सेवन करतो, अन्न जर भेसळयुक्त असेल त्याचाही परिणाम विषारी होऊ शकतो. कारण नियमित जे दैनिक स्वरूपामध्ये अन्नाचा शरीरावर संसर्गजन्य परिणाम होतोच. अन्नाचे विचारपूर्वक
आणि दक्षतेने सेवन केलं पाहिजे. शेवटी सगळ्या रोग उद्भवक जे जागा आहे त्यालाच पोट म्हणतात आणि या पोटामधूनच सर्व रोग उद्भवतात असं मानलं जातं. कारण पोटामध्ये जे आपण अन्न भरतो त्या अन्नामधूनच सगळे रोग प्रकोपित होतात. म्हणून अन्नाचे विचारपूर्वक आणि दक्षतेने सावधपणानं सेवन करणं उपयुक्त असतं. शरीरात प्रवेश करणारे सर्व विषारी रसायने प्रकृतीला शरीराबाहेर काढून टाकावे लागतात. शरीराला नियमितपणे अहोरात्र रक्त शुद्ध करत राहावे लागतं. कारण शेवटी या शरीरावर त्रिविध मारा होतच असतो. म्हणून मागील आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये अन्नाच्या श्रेणी बनवलेल्या आहेत. या अन्नाच्या श्रेणीपैकी तिसऱ्या अन्नाची श्रेणी म्हणजे अग्निसंस्कारित अन्न आणि चौथ्या दर्जाचं अन्न म्हणजे ते माणसाने खायला नाही पाहिजे, खाऊ नये, वर्जित, निंद्य, निषिद्ध अन्न असं टाकावं अन्न हानिकारक मानले जाते. कारण या अन्नाला अनुकूल बनवण्यासाठी जठरामध्ये त्याची चयापचय क्रिया घडावी लागते आणि ती किमान 2 तास जठराला प्रयत्न करून त्या अन्नाचं विपन्न आणि अन्न रस मध्ये परिवर्तित करून रसरूप पुन्हा लहान आतड्यामध्ये ढकलावं लागतं. आणि मग लहान आतड्यामधल्या ज्या कोशिका आहेत, ग्रंथी आहेत, पाण्यामध्ये द्रवीभूत झालेले घटक आहेत ते फक्त शोषून आतमध्ये रक्तामध्ये भरतात. पाण्यामध्ये विरघळणारे पदार्थ आहेत तेच फक्त आपल्या शरीराच्या कामी येतात, अंगी लागतात. आपण जे काही खातो, कितीही खात असेल आपण, त्या खाण्यापैकी फक्त 10% भागच आपल्या शरीरामध्ये उपयोगाला आणला जातो आणि बाकीचा 90% भाग जसा आहे तसा विष्ठेच्या माध्यमातून मल रूपात तो आतड्यातून गुदद्वारा वाटे बाहेर पडत असतो. रक्तात उतरलेला जो शर्करायुक्त अन्नरस आहे, या अन्नरसाला लाल पेशी सर्व ग्रंथीपर्यंत अन्नरसाला पोहोचवण्याचा काम करतात. अर्थात ते रक्तवाहिन्यामधून त्याही वाहत जातात. फक्त शरीरामध्ये स्थलांतरित करणाऱ्या 2 ग्रंथीकोश असतात, ते म्हणजे व्हाईट म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी आणि लाल रक्तपेशी. या दोन्ही रक्तपेशी रक्तप्रवाहामध्ये असतात, रक्तातच असतात, त्या स्वतंत्रपणे प्रवाहित होत असतात. आणि त्यापैकी लाल रक्तपेशीचं जबाबदारी फक्त अन्नरस, अन्नकण प्रत्येक ग्रंथी कोशाच्या मुखात घालण्याचं काम ते करतात. लाल रक्तपेशीमध्ये ममत्वाचा गुण असतो, पोषण करण्याचं काम त्यांच्याकडे असतं. साखरेचे अणू प्रत्येक ग्रंथी कोशापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. कारण हेही आपण मागे दुसऱ्या प्रकरणामध्ये ऊर्जोत्पत्ती भागामध्ये पाहिलेलं आहे. जर कोणी तो पाहिला नसेल तर अवश्य पाहून घ्यावा, म्हणजे तुम्हाला प्राणायामाचे पुढचे भाग समजतील. शरीरातील सर्व ग्रंथी गरजेनुसार ऊर्जा निर्मितीसाठी हे साखरेचे रेणू तोडतात आणि साखरेच्या कार्बन आणि हायड्रोजन, ऑक्सिजन यांचे बॉन्ड तोडून या ठिकाणी ऊर्जा शरीरामध्ये उत्पन्न केली जाते आणि त्या ऊर्जेवर हे शरीर चालत राहतं. अर्थात ही क्रिया घडण्यासाठी म्हणजे साखरेचे रेणू तोडण्यासाठी प्रत्येक ग्रंथी कोशाला एक रासायनिक इन्सुलिनची गरज असते आणि हा इन्सुलिन आपल्या स्वादुपिंडातून म्हणजे लिव्हर मधून त्याच्यामध्ये असलेल्या प्राणक्रियेमधून हा इन्सुलिन स्रवत असतं. हे जर इन्सुलिन जर मुबलक प्रमाणामध्ये आवश्यक त्या प्रमाणामध्ये स्रवलं नाही तरी सुद्धा मधुमेह नावाचा रोग होतो. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शरीर ग्रंथी ऊर्जा निर्मिती करण्यासाठी अन्नातील केवळ ग्लुकोज, साखरचा वापर करतात. अन्य द्रवीभूत रासायनिक घटकाचा सुद्धा शरीराला उपयोग होतो किंवा नाही होत, वैज्ञानिक लोक, संशोधक लोक सांगत असतील. काही लोक त्याचा उपयोग सांगतातही, काही ठिकाणी त्याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी सांगितलेला पण आहे. पण त्याचा खरोखर काय उपयोग होतो शरीराला याबाबत पूर्णतः साशंकता असते आणि त्याविषयी काही फारसं बोलता येत नाही. तथापि शरीरामध्ये सॉल्ट म्हणजे मीठ, सिलिकॉन इत्यादी पाण्यात विरघळणारे अनेक रासायनिक घटक अन्नरसात आणि रक्तामध्ये शिरलेले असतात. अन्नरस शोषणाऱ्या ग्रंथी स्वभावतः अनेक जलविद्राव्य अनावश्यक रस शोषून घेतात. कारण ग्रंथींना केवळ रस शोषण्याचंच काम असतं. ते फक्त एकच काम करतात, ते म्हणजे रस शोषून घेणं. ते पुन्हा तिथं आवड निवड करीत बसत नाहीत, कारण त्यांना तेवढा अधिकार नसतो. त्यांना फक्त एकच काम असतं, हत्तीच्या सोंडीसारखं ते सक करायचं आणि रक्तात फेकायचं. अनावश्यक असलं तरी जलविद्राव्य घटक असतात ते रक्तामध्ये जातातच. त्यामध्ये तेल सुद्धा द्रवरूप असल्यामुळे तेही शोषलं जातं, रक्तामध्ये फेकलं जातं आणि असा रासायनिक घटकाचे दुष्परिणाम, दूरगामी परिणाम शरीराला रोगाच्या रूपाने भोगावे लागतात. शरीराचे आरोग्य आणि आयुर्मान वाढवण्याची जबाबदारी खरं तर निसर्गाने या मनावर सोपवली आहे. प्रकृतीनं हे काम मनाला सोपवलेलं आहे, त्याच्या स्वाधीन केलेला आहे. तिने सांगते मी तर स्वयंचलितपणे बरीच यंत्रणा चालवते, मनाने जर तर यंत्रणा मनाने चालवावी त्याप्रमाणे या ठिकाणी प्रकृतीला साह्यभूत व्हावं. म्हणून जाणून बुजून किंवा नकळतपणे
या अन्नातून जे विषारी घटक शरीरात प्रवेश करतात, म्हणजे जिभेला चविष्ट लागते म्हणून मन विष खाण्यास सुद्धा उद्युक्त होतं. जिभेचा एवढा रसनेचा एवढा प्रताप असतो, तिला चांगलं वाटतं म्हणून हे मन काही खायला तयार होतं. आता मला हे कळत नाही, गुटखा, तंबाखू हे काही सेवन करायचे पदार्थ आहेत का? पण लोक काय चव लागते काय माहिती नाही, जिभेला पण काय कसं काय त्याला आवडतं ते कळत नाही. पण ते जिभेसाठी त्यांना जे काय त्याचा परिणाम जाणवतो त्यासाठी ते असे विषारी पदार्थ सुद्धा खाण्यास उद्युक्त होतात. समाजामध्ये शास्त्रज्ञ सायन्स असं प्रक्षेपित करत असतं की बाबा हे पदार्थ खाऊ नका, यांनी भलते भलते असाध्य रोग होतात, ज्याच्यापासून आपल्याला नंतर पीडा वेदना सहन करावं लागतात. पण तरी पण लोक आणि त्यांचं मन ऐकत नाही, ते असे पदार्थ खात राहतात. माणसाकडे आरोग्यवर्धक उत्तम हितकर अन्न सेवन करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. माणसाला बुद्धी आहे आणि बुद्धीनुसार तो निवड करू शकतो. चांगलं वाईट काय ठरू शकतो. कधीला लचवलेली जीभ शरीरावर होणाऱ्या वाईट परिणामाचा फार विचार करत नाही. मला फक्त चव पाहिजे, बाकी मग मध्ये किती गेलं तर त्याच्याशी काय संबंध नसतो. जिभेचा अनेक पदार्थाचे विषारी संकेत मिळतात तरी सुद्धा सर्रास अशा पदार्थांचं सेवन केलं जातं. शरीराला अशा आहारी विष सेवनाच्या व्यसनाधीन मनाने ग्रहण केलेल्या पदार्थाचे दुष्परिणाम नंतर उतरत्या वयामध्ये म्हातारपणी जरा अवस्थेमध्ये एकदम आक्रमण करणाऱ्या रोगाच्या रूपानं भोगायला, या जीवनाचा शेवट मरणाने होणार हे निश्चित असतं. शरीराचा मृत्यू दोनच कारणाने होतो. सूक्ष्मलिंग देह या शरीरामध्ये न राहण्याचं कारण दोनच असतं. एक म्हणजे शरीर गुदमरणे. गुदमरणे म्हणजे श्वासोश्वास करताना हे आला तर, किंवा श्वासोश्वास घेण्यासारखी परिस्थिती नसेल तर, किंवा हवा एकदम प्रदूषित झालेली आहे, विषारी झालेली आहे तर, म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण त्याच्यामध्ये नगण्य झालेलं आहे, क्षारी वायू दूषण जर झालेलं असेल, अग्निप्रकोप झाला आणि आजूबाजूला धूर म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तरी सुद्धा मनुष्य गुदमरतो आणि गुदमरल्यामुळे मरू शकतो. आणखीन एक प्रकार माणसाच्या जीवनामध्ये मृत्यूला सामोरं जाण्याचा येतो, तो म्हणजे घातपात, ऍक्सिडेंट, अपघात. आघाताने अचानक शरीर निष्क्रिय किंवा दुर्बल होऊन जातं किंवा तुटलं फुटलं जातं, इतकं की नंतर ते दुरुस्त होऊ शकत नाही. अशा प्रकारे घात किंवा अपघातामुळे या शरीरामध्ये निवास करणारा सूक्ष्मलिंग जे आत्मांश आहे तिथे अयोग्य होत आणि मग रोगग्रस्त शरीर दुर्बल अशक्त होत जातं आणि मग अजीर्ण झालेल्या शरीरामध्ये हा आत्मा किंवा सूक्ष्मलिंग निवास करू शकत नाही. काही लोक तर आत्महत्या सुद्धा करण्यास प्रवृत्त होतात. काही लोक जाणून बुजून म्हणा किंवा काही लोक नकळत विष प्राशन करतात, त्याला माहित नसल्यामुळं असं प्राशनामध्ये येतं. काही लोकांना पेढ्याची सुद्धा विषबाधा होते, फूड पॉइझनिंग म्हणतात त्याला, जे असं अन्न सेवन केलं जातं की त्याचं विषारीपणाचा प्रादुर्भाव शरीरामध्ये होतो आणि त्यांचा जीवघात सुद्धा होऊ शकतो. आत्महत्या म्हणणं खरं हत्या कोणी करू शकत नाही, परंतु देह हत्याच घडते, त्यालाच आत्महत्या एक प्रघात आहे. कारण देह हत्या म्हणण्यापेक्षा देह डॅमेज झालेला दिसत नाही, कधी कधी देहात राहणारा आत्मा हुसकावून लावला जातो, म्हणजे त्याची हत्या होते असं मानलं जातं. जाणीवपूर्वक हे अजाणतेपणा आहे. बाह्य अन्न पदार्थाच्या नित्य सेवनाचा विष मारा शरीरावर उघडपणे होतो. प्रमाणात शरीर विषारी रसायनाचा मारा सहन करते, परंतु त्यामुळे शरीराचे आयुष्य वाढते किंवा कमी होते. काही चांगल्या पदार्थामुळे आयुष्य वाढते, वाईट प्रदूषित पदार्थामुळे आयुष्य कमी होते. कोणत्याही कारणाशिवाय नित्य सेवन केलेल्या विषारी पदार्थाचे प्रमाण शरीरासाठी विनाशकारी बाधक ठरते. अन्नामध्ये विरघळलेल्या ग्लुकोज पासून शरीर पोषक आहार मिळत असला तरी अन्न काही प्रमाणात विषारी असल्याने शरीराला रोगाची बाधा होते आणि आयुष्य कमी होतं निश्चितच. कारण आयुष्य म्हणजे हे जे मृत्यूचं जे शेवटचं टोक आहे, त्या टोकाला खाली खेचण्याचं काम आपण स्वतःहून करतो. आपलेच वैरी आपण असणं आपलं आयुष्य कमी होतं. त्याला किती लोक विचार करतात, कारण त्यासाठी काय खावे काय खाऊ नये याचं सगळं विवेचन आपण अन्नोत्पत्ती या प्रकरणामध्ये दिलेलं आहे. तो भागे पाहावा पाहिजे. असं एका अर्थाने विचार न करता समोर येईल ते चटपट योग्य अयोग्य वस्तू सेवन आणि असं सेवन करण्याने हे आपलं शरीर अयोग्य पदार्थांचा मारा किती दिवस सहन करेल. आपल्या शरीराची काळजी आपण घेणार नसू तर कोण घेणार आहे. प्रकृतीने या स्थूलांग एखाद्या यंत्राप्रमाणे तात्पुरत्या कालावधीसाठी भाड्यानं दिलाय असं म्हटलं पाहिजे, कारण हे जायाचं घर आहे असं मानलं जातं. म्हणून याचा उचित वापर केला पाहिजे. त्यामुळे भगवान गीतेमध्ये सुद्धा एक उपदेश देतात, ईश्वर सर्व भूतानां हृदयेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्व भूतानी यंत्रारूढानि मायया. हे शरीर म्हणजे एक प्रकारचं यांत्रिक संकलन आहे, आपतत्वाचं आणि भूतत्वाचं. या दोघांचं मिळून हे एक यंत्र तयार झालेलं आहे आणि या यंत्रामध्ये निवास करणारा सूक्ष्मलिंग देही आत्मांश आपल्या मनानुसार
किंवा त्याच्या स्वयंकंपित स्थितीनुसार या शरीराला हालचाल हलवतं चालवतं. पण ही शरीराची हलणे चालण्याची जी यंत्रणा आहे ही प्रकृती स्वयंचलितपणे चालवते आणि यंत्राप्रमाणे ती चलत राहते. सर्व प्राणी जात अवघे चराचर एक प्रकारे मानवी यंत्र आहेत, मायावी यंत्र आहेत आणि त्यात बसून हा ईश्वर यंत्राप्रमाणे चालवत असतो. तरीही प्रकृतीने माणसाला यंत्रवत चालणाऱ्या या सूक्ष्म स्थूल शरीराचा योग्य आणि अयोग्य वापर करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. या संधीचा विनियोग करताना त्याचे परिणाम तर त्याला भोगावे लागतात हे लक्षात ठेवावे. हे कर्माचे अबाधित तत्व आहे, कोणाला माहित असो अथवा नसो. शरीरावर अन्नाचा सांसर्गिक परिणाम खात्रीने होतो. करावे तसे भरावे हा अटल प्राकृत नियम आहे. येथे केवळ करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु केलेल्या कृत्याचे परिणाम योग्य वेळ येताच भोगण्यासाठी समोर येतातच. आणि म्हणून भगवंतांनी गीतेत सुद्धा विशेष भर देऊन सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः मा ते संगोस्त्व कर्मणी. म्हणून फळाच्या अभिलाषेने प्रेरित होऊन कोणत्याही कर्मास प्रवृत्त होऊ नये, परंतु कर्म टाळण्याचा सुद्धा आग्रह करू नये किंवा धरू नये. कर्तव्य कर्म निर्विकारपणे, निरपेक्षपणे, निष्प्रहतेने, सहजपणे ओघाने आलेलं कर्म करत राहावं. बहुतेक मानवेतर प्राणी प्राकृत नियमाचे उल्लंघन करत नाही, कारण त्याला तसं निवडीचं स्वातंत्र्य नसतं. त्याला जे समोर आले ते खावं लागतं, समोर आले तर भोगावं लागतं. ती जी परिस्थिती त्यांच्या समोर येते ती भोगत राहतात. परंतु मनुष्याला चांगले काय वाईट काय हे कळत असूनही प्रकृती नियमाचे उल्लंघन तो करतो आणि परिणामी कालांतराने त्याच्या शरीरावर त्याचे दूरगामी रोगाचे लाक्षणिक परिणाम दिसतात. त्यामुळे शरीरात जीव घेणे रोग जोपासतात. परिणामी प्रकृती निर्धारित आयु काल पूर्ण होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू ओढवतो. वेगवेगळ्या असाध्य रोगाचा विचार पुढच्या क्रमशः भागामध्ये आपण पाहू. या ठिकाणी आपण थांबत आहे. धन्यवाद.